जय श्रीराम गाईज, ओम नमः शिवाय. तर हा माझा पहिला ब्लॉग आहे. तर सर्वात आधी सगळ्यांना गोपालकाला म्हणजेच आपल्या दहीहंडी या हिंदू सणाच्या हार्दिक शुभेच्छा. तर गाईज आता आम्ही निघालोय ठाणे स्टेशन इथे जायला. तर आता आम्ही स्टेशनला पोहोचलोय, ठाणे स्टेशन. अजून जण यायची बाकी आहे. तर गाईज आमची ट्रेन होती 6:18ची. आता लेट दाखवते. किती तास लेट दाखवते? 6:24. म्हणजे हळूहळू लेट होत चालले. बघू आता. तर गाईज आमची ट्रेन झालेली आहे 3 तास लेट. आता बघू इतका वेळ काय करायचं काय नाही. तर गाईज आता सगळे कंटाळलेले आहेत. सगळ्यांचा टाइमपास चाललाय. गाईज आम्हाला 2 तास जास्त झाले. इथे बसलोय स्टेशनवर येऊन. काम 25 केले. दमलोय मी तर जाम खूप दमलोय. आता मला झोप यायला लागली. बसायला पण जागा नाही तुला. सगळा ओलावा झाले पावसाळ्याच्या मुळे. पण आता मला जाम झोप आली. तास वेट केल्यानंतर गाईज आता आमची ट्रेन येणार आहे. हाय गाइस. आम्ही दमलोय आज. हाय गाइस. 3 घंटा 2 मिनिट लेट आहे. तर गाईज अजून ट्रेन लेट झालेली आहे. 5-5 मिनिटं लेट होत चाललंय. गाईज लोकलला गर्दी आहे बघा. कचऱ्यासारखी गर्दी झाली आहे. लाईफ रिस्क. मी अजूनपर्यंत लोकलला एकदा पण नाही गेलो तर आपल्या 2 टायर 3 टायर मध्येच. तू गेलाय लोकलला? मी अजूनपर्यंत एकदा पण लोकलला नाही गेलो. काय जाय राणा तुम्हाला? ट्रेन लेट झाली आपली. ट्रेन थोडीशी लेट आहे, जास्त नाही. फक्त 3-3.25 तास लेट आहे. 3-3:15. तुम्ही काय बोलता ना? नाही, प्रवास आपला सुखात जाणार आहे. तेवढं काय 10 मिनिटं लेट होणार आहे. आमची ट्रेन होती 6:18ची आणि आता इथं स्टेशनवर 10:01ला येणार आहे. किती तास लेट झाली? समज 4 तास लेट. तर काय आता आम्ही फायनली ट्रेनमध्ये बसलोय. 4 तासानंतर आज आमची ट्रेन आली. आम्हाला एकदम चांगलं वाटतं. पण एसी कुलिंग नाही होत. एसीचा होईल, कुलिंग पण होईल. हा बसलो बरं. मामा पण जॉईन झालेत आपल्याला कल्याणवरून. मामा हाय करा. हाय हाय हाय. आता सगळ्या ऍडजस्टमेंट चालू आहे गाईस. 25 तास आता ट्रेन मध्ये आम्ही. बघू आता काय काय होतं बघू. तुझं काय चाललंय? अजून नाही त्याची. झोपतो का तू? हा झोपतोय. या तर गाईस नानास जेवायला बसलेत. माझा तर उपवास आहे. भेंड्याची भाजी संपत आलेली आहे. एक डबा संपतो, एक डबा संध्याकाळी. आणि इथे पण नानासांचा उपवास आहे. हाय. 2 रुपये पण येईल. काय आता कंटिन्यू म्हणून करायचं. एसीच्या हवा खाऊन कंटाळा आला. अजून रात्रभर तसाच बसायचं आहे. तर बघा गाईस कोणतं तरी स्टेशन आलंय. जलगाव. तुमचं गाव ना? जलगाव लिहिले. इथं बघ
ट्रेनमध्ये बसल्या बसल्या काय टाइमपास चालू आहे. आता आम्ही सगळे जेवायला बसलोय. खाना खा रे सिद्धांत नाही पत्रावर. तर गाईज आता आलाय इटारसी जंक्शन. तर गाईज आज आता आलंय इटारटी जंक्शन. इंटारटी काय असेल ते XYZ. पण आता तिथं आलोय, पण तो युपी मध्ये का MP मध्ये आयडिया नाही. हा, या हिशोबाने आम्ही चालतोय. बस विषय संपला. वाजलेत रात्रीचे 10 आणि सर्वांनी झोपायची तयारी केली आहे. परत झोपतो का तू? लक्ष तो झोपतो का? आणि ते अजून चालू आहे गेम. आता भेटू उद्याच्या दिवशी, बरोबर ना? येस. कुंडरे कुठे इल्ले कुठे म्हणजे सकाळी उठून लवकर उठून ब्लॉग कंटिन्यू करू. बाय गाईस, मिलते हैं कल. आम्ही 12 वाजता श्रीराम गाईस, ओम नमः शिवाय. तर आज आहे दुसरा दिवस आणि आता वाजले सकाळचे 6. तर आम्ही आता उठलोय. आता थोड्याच वेळात प्रयागराज स्टेशन येणार आहे आणि आम्हाला जायचं आहे कुठे? अयोध्या कॅन्ट स्टेशनला. तर आता बघा, तुम्ही दाखवतो आजचा दिवस पण कसा आहे. दोन्ही ब्लॉग जॉईनच करेन, कारण की कालचा ब्लॉग तर ट्रेनमध्येच होता. तर आता बघू काय काय होतं, तुम्हाला दाखवतो. हाय गाईज, तर आता आम्ही आलोय प्रयागराजला. तर इकडे गाडी 5 मिनिटं थांबणार होती, तर इकडे अर्धा तास अलाउन्स केली आहे गाडीची. तर आता कंटाळा आलाय म्हणून ट्रेनमध्ये एसीची हवा खाऊन म्हणून आता थोडं फिरतोय, वॉकिंग करतोय सकाळची. तर आता किती अर्धा तास थांबणार आहे गाडी? अर्धा तास थांबेल. तर बघू काहीतरी टाइमपास. हा, तर गाईज आता सगळे नाश्ता करायला बसलेत. सगळ्यांची झोप झालेली आहे. हाय गाईज, तर आता आतमध्ये बसून बसून कंटाळा आलाय, तर थोडं बाहेर टाइमपास करतोय. आता अयोध्या यायला 15 ते 20 मिनिटं बाकी आहे. तर त्याच्या हिशोबाने पण आतमध्ये बसून बसून कंटाळा आलाय. अर्धे जण झोपलेत, अर्धे जण जागे आहेत. तर आम्ही बाहेर येऊन बसतोय. अरे तिथे जनावर आहे का? जनावर बघ, चेक कर. त्याला काही जनावर दिसलाय. नाही रे, नाही वायर आहे. वायर आहे, जनावर बोलते. नाही, मला वाटलं जनावर आहे. तिकडे मी सर्वे करत होतो. ताज घासाचा ब्रश होता, सगळे काढलेला. तर त्याच्यानी कोचकला नाही, बॅग वरती ठेवली. आता बॅग खोलायला कंटाळा आलाय म्हणून. आता 20 मिनिटं बाकी आहेत. 20 मिनिटं बाकी आहेत. आम्ही उतरू, दाखवतो तुम्हाला पुढचा पण. हा, जय श्रीराम. जय श्रीराम. अनिकेत नाना पण आलेत. नाना काय बोलता? जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आता आम्ही अयोध्याला पोहोचणार. किती बघा. तर गाईज, हा आनंद मावत ना आमच्या मनात की आता आम्ही चाललोय अयोध्याला. तर आनंद मावत नाही. कधी पोहोचतं असं झालंय की 20 मिनिटं वेट करायला लागतं. इकडं बघा तिकडं बघा, टाइम घालवतोय. अयोध्याला केव्हा पोहोचतं असं मनात वाटतंय की लवकर जावं आणि देवाचं दर्शन घ्यावं. तुला काय वाटते लक्ष? का? एक्साइटमेंट आहे. एक्साइटमेंट आहे. तर काही आता आम्ही पोहोचलोय अयोध्या जंक्शनला. जस्ट पोहोचलोय. रात्रीचा प्रवास सुखाचा झाला. रात्री मजा केली आम्ही. मी 600 रुपये हरलेलो आहे. तर काय बोलतो आता तू? हॅलो, हाय गाईज. आता जस्ट आम्ही उतरलेलो आहे. कुठे? अयोध्या. त्या आता दुसरी, आता बघू इथून रिक्षा वगैरे करून आता आम्ही जाणार रूमवरती. फ्रेश वगैरे होणार, बिंगोल करणार आणि तिथून दर्शनाला जाणार. लगेच आपली रात्री आता आम्ही पोचलो इथं अयोध्या कॅन्ट. कॅन्ट गावाचं नाव आहे ना? नो गावाचं नाव आहे वाटतं. हा, ते बोलत होते. तर आता ऍडजस्टमेंट चालू आहे सगळी रूमवर जायला. रिक्षात वगैरे बसलोय आता आम्ही.
तर आता आम्ही बसलोय रिक्षामध्ये. इलेक्ट्रिक रिक्षा आहे. तर गाईज आता आम्ही रिक्षावाल्याला कमी पैसे देणार कारण की गाडी चालवतोय. गाडी चालवतोय भाई, कम लेगा ना अभी पैसा. क्या बोलता है? कितना कम होएगा? 200 रुपये. तर गाईज आता तुम्हाला राम मंदिर दाखवतो बघा, दिसत असेल. भरपूर लांब आहे इथून. दाखवतो तुम्हाला मी. हे काय बोलतो. तर गाईज आता आम्ही रूम वगैरे घेतले, फ्रेश वगैरे झालोय आणि हा ब्लॉग इथेच एंड करू आणि बाकीचा काय आहे नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला आणि आमचे रूम वगैरे दाखवतो नंतर. तर चला बाय गाईज. जय श्रीराम.